तुम्ही पण अशी मटकीची उसळ बनवता का? बनवत नसाल तर नक्की बनवा आणि लिंबू पिळून नाश्त्याला खायला खूप छान लागते. पोह्यांवर सुद्धा खायला खूप छान लागते आणि चपातीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते. चला तर बघूया रेसिपी. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मटकीची उसळ बनवणार आहे. मटकीची भाजी म्हटलं याला तरी चालेल. इथे छान आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे, विकत आणली तरी चालेल किंवा घरी मोड आणले तरी चालेल. इथे कढई तापून घेतली आहे मी, त्यात मस्त एक पडी तेल गरम करून घेतले आहे आणि त्यात मटकी फ्राय करून घेणार आहे. मटकी 10 मिनटासाठी मटकीला वाफ आणून घेणार आहे मीडियम फ्लेमवर. आणि बघा इथे मी मटकी टाकून घेतली. मटकीवर थोडं मी मीठ टाकणार आहे, म्हणजेच की ते जळून यायला नको. मिठामुळे मटकीला पाणी सुटते आणि त्या मिठाच्या पाण्यावर मध्येच तिला वाफ पण येते आणि ती लागून पण येत नाही कढईला. मस्त अशी एक वाफ 10 मिनटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला, म्हणजेच की अर्धवट थोडी शिजवून घ्यायची आहे. यानी मटकी छान होते आणि मटकीमध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही. मटकीच्या भाजीत पाणी टाकायची गरज पडत नाही आणि मटकी अशी शिजवली तर पाणी टाकायची गरज पडत नाही. आणि पाणी जर नाही टाकलं तर मटकी पांचट होत नाही. मटकीला स्वादिष्ट अशी टेस्ट येते, चव येते आणि अशी पांचट होत नाही आणि खूप चवदार आपली मटकी बनवून तयार होते. अशा प्रकारे मटकीला एक वाफ आणून घ्यायची आहे आपल्याला आणि अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आणि यानंतर आपण फोडणी द्यायची आहे. फोडणीला इथे मी कढई तापवून घेतली आहे. इथे 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. मस्त असं तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून छान अशी तडतडू द्यायची आहे. बघा मस्त जसं आपलं जिरा आणि मोहरी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर इथे आपण लसूण पेस्ट टाकणार आहे. 1 टेबलस्पून लसूण पेस्ट घेतलेली आहे मी. लसूण ठेचून घेतला आहे, तो टाकला आहे. आणि एक मोठा कांदा घेतला आहे, बारीक कट करून कांदा पण टाकून घेत आहे. आणि इथे आपण एक टोमॅटो घेणार आहे. टोमॅटो छान असं बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि कांदा थोडा मेल्ट झाला, थोडा लूज झाला कांदा होत आला की आपण त्यात बारीक कट केलेलं एक टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटोनी आपल्या मटकीला खूप छान मस्त अशी टेस्ट येते